अखिल भारतीय साहित्य संमेलन आता दरवर्षी आयोजित होतं. पण ह्याची जी सुरुवात झाली ती ग्रंथकार सभेनं एक संमेलन आयोजित केलं होतं. तर त्याला पण फुलेंनी एक पत्र लिहिलेलं आहे. तर त्याचं शीर्षक आहे उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या घालमोड्या दादांना. तुमच्या ग्रंथामध्ये अखिल मानवाचे हित होईल याचं काहीही बीज नाही आहे, त्यामुळं अशा साहित्य संमेलनाला मी येणार नाही. रानडे वगैरेंची सगळे ग्रंथकार जे आहेत ते रानडे त्याचे अध्यक्ष होते. पहिला ग्रंथ पहिलं साहित्य संमेलन जे आहे आत्ता ज्याला साहित्य संमेलन असं म्हटलं जातं अखिल भारतीय जे आहे ते, त्यामुळे तो सेन्स पर्टिक्युलरली जो आहे तो सगळीकडे आहे की तुम्ही जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये साहित्य असो, अर्थकारण असो, शेती असो, समाजकारण असो, राजकारण असो, जगण्याचं कुठलंही अंग असेल तर त्या ठिकाणी त्यांनी पर्याय व्यवस्था दिलेली आहे. की समजा तुम्हाला वैदिक पद्धतीनं लग्न नाही करायचं तर मग ब्राह्मणेतर जे काही आहे सत्यशोधक पद्धतीनं लग्न करा, त्याचे त्यांनी मंगळाष्टकं पण लिहिलेले आहेत फुलेने जे आहेत ते. की विचार जो आहे तो मग तुम्हाला हा ब्राह्मणी हिंदू धर्म प्रणित जो विचार आहे त्याला मग पर्याय लगेच सत्यशोधक समाजाचा पर्याय त्या ठिकाणी आहे. आणि त्याचं दैवत आणि त्याची सगळी रचना जी आहे ती त्याचं रिच्युअल पण आहे. त्यामुळं पर्यायी संस्कृतीचं जनक हे परफेक्ट महात्मा फुले यांचं वर्णन होऊ शकतं की पर्यायी संस्कृतीचे जनक. एक त्यांना पर्याय उभा करायचा ह्या सगळ्या भेद करणाऱ्या वर्णाश्रमाने जाती व्यवस्थेच्या विरोधात, आणि तो त्यांनी पर्याय देण्याचं काम साधारणतः आजपासून म्हणजे 199 वर्षापूर्वी त्यांचा जन्म झाला त्यावेळेस केलेला आहे. तेव्हापासून त्यांनी ते सुरू केलेलं आहे, जे अजून चालू आहे. ही एंडलेस प्रोसेस असणार आहे जोपर्यंत इक्वालिटी जी आहे ती सर्वसामान्य शूद्रातिशूद्र स्त्री आणि कोळी भिल्ल मांगमार हे सगळे विद्वान होत नाहीत तोपर्यंत ही प्रोसेस त्या ठिकाणी चालू असणार आहे. जसं की आता आज तुम्ही बघितलं तर आज पुण्यामध्ये हे खाद्य संस्कृतीबद्दल पण महत्त्वाचं आहे. पुण्यामध्ये आज तुम्ही बघितलं तर मिसळ बनवली जाते मोठ्या प्रमाणावर. समता मिसळ त्याला म्हटलं जातं की आज समजा 10,000 किलो वगैरेची मिसळ पुण्यामध्ये बनवली जाते. तर मिसळ हे खाद्यच आहे, ब्राह्मणेतर बहुजन समाजाचं ते खाद्य आहे की ज्याचं फिजिकल लेबर जास्त आहे. अशा व्यक्तीला ते डेली खाल्लं तरी काय फारसा फरक पडणार नाही त्याच्या डाएटला जो आहे तो. ते आता त्याचं कसं असतं की त्याचं पण राजकारण आहे, खाद्य संस्कृतीचं एक राजकारण असतं की समजा आता अभिजन वर्गाला असं वाटलं की हा पदार्थ चांगला आहे पण तो आपला नाही आहे, सामाजिक स्तरात आपण जे येतो तिथला नाही आहे, तर मग ते तो पदार्थ तो क्लेम करतात, त्यात काही बदल करतात आणि मग आपला आहे असं त्याचं प्रमोशन किंवा त्याचं राजकारण सुरू करतात. की कमी तिखट असणारी मिसळ किंवा दही घातलेली मिसळ किंवा आंबट गोड मिसळ, चिंच कोकम घातलेली मिसळ, तर हे होत राहतं. हे खाद्य संस्कृतीचं राजकारण आहे. त्यामुळं राजकारण हे सगळीकडे असतं. जे लोक असं म्हणतात की फुले यांनी फक्त समाजकारण केलं तर असं नाही आहे, राजकारणच केलेलं आहे. पण ते राजकारण त्यांनी प्रत्येक क्षेत्रातलं ओळखून त्यांनी त्या ठिकाणी पर्याय देण्याचं काम केलेलं आहे. जसं मिसळीचं आता जवळजवळ म्हणजे क्लेम करायला सुरुवात केलेली आहे अभिजन लोकांनी जे आहे मिसळ ते, की मिसळ आमची आहे, मिसळ आंबट गोड मिसळ आहे, मिसळ कमी तिखट मिसळ आहे, दही टाकलेली मिसळ आहे, उद्या तूप पण टाकतील ते मिसळीमध्ये, तसंही होऊ शकतं. कारण तो एखादी गोष्ट चांगली आहे तर ते क्लेम करायला लगेच पुढे सरसावतील. जसं आता इतर पण खाद्यपदार्थांबाबत हळूहळू होते, पण ते आपण ते क्लेम करत राहिलं पाहिजे की ज्या गोष्टी ज्या आहेत ते, की जसं त्यांनी इकडं पर्याय दिला आहे की सत्यशोधक समाजाचं सदस्य व्हायचं आहे तर मग खंडोबाची तळी उचलणं आहे. तर मग तो जो मिराशींचा सिद्धांत आहे की अभिजनांचे देव आणि बहुजनांचे देव यामध्ये फरक आहे. बहुजनांच्या देवांना दाढी मिशा आहेत, ज्योतिबा, खंडोबा, भैरोबा जो आहे ते, किंवा ज्याला कुलदैवत म्हटलं जातं. तर हे त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्यामुळं हे आज जयंती म्हणून बोललो आज आपण एवढं डिटेल, पण हे डे टू डेमध्ये पण लक्षात ठेवलं पाहिजे की जे लोक क्लेम करतात फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, तर मग हे फुले जे आहेत ते फुले एवढं सगळं आहेत. आपण कंटिन्यू बोलत राहू रोज ह्याच्याबद्दल जे आहे ते जसं शक्य आहे तसं, पण फुले हे काही एक दिवस साजरा करायची गोष्ट नाही, फुले ही रोज साजरी करण्याची गोष्ट आहे. असं आभाळ ज्योतिबा त्याला मस्तकी मिरावा, तर ते आपण रोज मानानं मस्तकी मिरवावं असा आपला तो वैचारिक बाप आहे फुले जे आहेत. तर आता थांबतो. धन्यवाद.